कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ऐन नवरात्र उत्सवात तळ कोकण हादरलंय। एका अल्पवयीन मुलीचा जंगलात नेऊन खून करण्यात आल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घावनळ येथील एक अल्पवयीन मुलगी 2 ऑगस्ट 2025 पासून बेपत्ता होती। कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला। एका महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येतेय आणि यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली। तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। प्रेम पण तिचा प्रतिसादच मिळेना, मैत्री जीवाशी पण प्रेमासाठी मात्र तिचा नकार आणि यामुळे मनात प्रचंड राग, याच रागाचा पारा चढला आणि ती माझी होणार नसेल तर कुणाचीही होणार नाही अशीच खुणगाट मनाशी बाळगून एकतर्फी प्रेमामधून प्रियकरानंच आपल्या प्रेयसीचा गळा दाबून तिला संपवलं। संशयित कुणाल कुंभार हा सावंतवाडी येथे ITI मध्ये शिकत होता, तर दीक्षा सावंतवाडी येथील विद्यालयामध्ये शिकत होती। गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता। मात्र दीक्षा त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यानं तो संतापला होता। संशयित कुणाल कुंभारनं 2 ऑगस्ट रोजी दीक्षाला मोटारसायकलवरून आंबेरी शिवापूर रस्त्यावरून वाडोस परिसरामध्ये नेलं। मुख्य रस्त्यापासून सुमारे 100 मीटर आत कच्च्या रस्त्यावरून नेऊन त्यानं दीक्षाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह जवळच असलेल्या डॉक्टर शरद पाटील यांच्या शेत मांगरामध्ये लपवून ठेवला। संशयित कुणाल कुंभार हा 2 वर्षापूर्वी डॉक्टर पाटील यांच्याकडे कामाला होता, त्यामुळे त्याला परिसराची चांगली माहिती होती। त्यासाठीच त्यानं खुनाचं पूर्व नियोजन करून दीक्षा हिला वाडोस परिसरामध्ये नेल्याचं पाहायला मिळालं। कुडाळ घावनळ येथील 2 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या खुनाचं गूढ अखेर उघडलं आणि या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कृष्णा कुंभार वय 22 राहणार गोठोस मानशेतवाडी तालुका कुडाळ या संशयिताला सध्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्या कबुलीनंतर मुलीचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला। दीक्षा ही सावंतवाडी येथे महाविद्यालयामध्ये शिकत होती। 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली, मात्र नेहमीप्रमाणेच दुपारी ती घरी परतलीच नाही। कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन तिचा थांगपत्ता न लागल्यानं 3 ऑगस्ट रोजी तिच्या आईनं आपली मुलगी दीक्षा बागवे ही बेपत्ता असल्याची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। अल्पवयीन मुलगी जी RPD हायस्कूल म्हणजे RPD जुनियर महाविद्यालय ते 12वी कॉर्मी शिकत होती। ती दिनांक 2/8 रोजी सकाळी कॉलेज जातो म्हणून घरातून गेली। ती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु ती मिळून न आल्यामुळे दिनांक 3/8/25 रोजी